सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भरोसा वेलफेअर फाउंडेशन पुणे आयोजित जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांचे हक्क, अधिकार व बेरोजगारी या विषयावरील ऑनलाईन वेबिनारमध्ये आपणा सर्वांचं मी दत्तात्रय असवले आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन संपूर्ण जगभर हा कार्यक्रम होतो आहे. विविध शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालये, त्याचबरोबर विद्यापीठे या विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भरोसा वेलफेअर फाउंडेशन दिव्यांगांचे हक्क, अधिकार आणि बेरोजगारी या विषयावर आज वेबिनार आयोजित करत आहे. या वेबिनारच्या अध्यक्षा प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवडच्या महिला अध्यक्षा आदरणीय संगीताताई जोशी, तसेच या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये प्राध्यापक समाधान सातव सर, तसेच आपले दुसरे वक्ते प्राध्यापक किशोर चौधरी सर, भरोसा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय नवनाथ शिंदे सर, संयोजक वृषाली मेंगवडे बोरकर मॅडम, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, तसेच या ऑनलाईन वेबिनारमध्ये या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरामधून उपस्थित असलेले दिव्यांग बांधव, तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील शिक्षक, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि उपस्थित सर्वच मान्यवर, या सर्वांचं भरोसा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्याची विनंती संस्थेचे अध्यक्ष माननीय नवनाथ शिंदे सर यांना करतो. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं. नमस्कार, आवाज येतोय सगळ्यांना? भरोसा वेलफेअर फाउंडेशन आयोजित ऑनलाईन वेबिनार साठी समाधान तसेच आजचे चौधरी सर, रयत शिक्षण संस्थे चौरे सर, प्राध्यापक वर्ग, त्याचप्रमाणे रमेश खिरोदिया महाविद्यालय साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, आज या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आजच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, बंधू आणि भगिनींचे मी भरोसा सर्वांच्या वतीने स्वागत करतो. भरोसा वेलफेअर फाउंडेशन नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असतात. समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम भरोसा वेलफेअर फाउंडेशन करतं. आज संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा होत आहे. जगातील लोकसंख्येच्या जवळजवळ 15% लोकसंख्या जन्माने किंवा अपघाताने दिव्यांग झालेली आपल्याला आढळून येते. संयुक्त राष्ट्र संघाकडून या दिव्यांगांना समाजात समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी
व जनजागृती समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 3 डिसेंबर 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन साजरा करायचं ठरवलं होतं आणि अगदी तेव्हापासून या ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन साजरा होतो आहे. त्याप्रमाणे शारीरिक किंवा त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या घटकांच्या समाजात समस्या ह्या समजावून घेता याव्या, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना उद्धारासाठी काही करता येते का, त्यांचं आपल्याला संघटन करता येईल का, संघटन करण्यासाठी त्यांना आपल्याला मदत करता येईल का, शासनाच्या दरबारी आपल्याला दिव्यांगांना बरोबर घेऊन काही प्रश्न मांडता येतील का. मी काल आवाहन केलं होतं की जेव्हा या ठिकाणी दिव्यांगांचा एक ग्रुप बनवला आणि सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना आपलं काही म्हणणं मांडायचं आहे, ज्यांना ज्यांना आपले काही प्रश्न मांडायचे असतील तर त्यांनी या ठिकाणी आपले 2 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ, जर कोणाला व्हिडिओ बनवता येत नसेल, लेखी स्वरूपात एखादं पत्र अशा पद्धतीनं तुम्ही आसवले सरांच्या वैयक्तिक मोबाईल वरती पाठवून देऊ शकता. अजूनही तुम्ही 2-3 दिवसामध्ये ते पाठवून देऊ शकता, जेणेकरून आपल्याला शासनाच्या दरबारी शासनाच्या वेबसाईटला आपल्याला ते अपलोड करता येईल. आणि आपण खरोखर सगळे भाग्यवान आहोत की इंटरनेटच्या जगामध्ये आपण दिव्यांग असूनही आपल्याला जर एखादा ऑफलाईन कार्यक्रम जर घेतला असता तर त्या ठिकाणी येण्या जाण्याची अडचण उभी राहिली असते. परंतु आज अशा जगामध्ये आपण वावरतोय की संपूर्ण जगभरामधून सुद्धा आपण लोकांना एकत्र घेऊ शकतो आणि मला वाटतं तेच आपलं यश आहे. आणि म्हणून आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे. आपल्या सर्वांचं म्हणणं आपण मांडूया. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑनलाईन इथे काही दिसत नाही, असो जेवढे उपस्थित असतील, भांबरे सर दिसत आहेत, अजून सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर सचिन भोलर सर आहेत. तर सर्वांचं मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं सर्व पदाधिकारी सदस्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक पर भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. आपण आजच्या या वेबिनारची भूमिका आणि उद्देश ठेवला. यानंतर मी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ संगीताताई किशोर जोशी यांचा थोडक्यात परिचय आपल्यासमोर ठेवतो. संगीताताई जोशी या प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर घरकुल अपंग सहाय्यक संस्था या संस्थेचे त्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये. महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा ताई काम करतायत. संजय गांधी निराधार योजना जी आहे ही अपंगांसाठी दिव्यांगांसाठी महत्त्वाची अशा प्रकारची योजना. रेंज प्रॉब्लेम दिसतोय. या योजनेच्या पिंपरी चिंचवड त्या समितीच्या अध्यक्ष सदस्य आहेत. अनेक दिव्यांग बांधवांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संगीताताई जोशी या नेहमी तत्पर असतात. विविध सामाजिक उपक्रम त्या नेहमी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राबवत असतात. आणि अशा प्रकारचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या या वेबिनारसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे. त्यांचा मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि आज आपण प्रत्यक्ष या कार्यक्रमाचे जे मुख्य वक्ते आहेत ते आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. त्यामध्ये आपण पहिले जे वक्ते या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत, आपल्या विषयाची मांडणी करणार आहेत, त्यामध्ये प्राध्यापक समाधान सातव सर,
की जे दिव्यांगाचे हक्क, अधिकार आणि योजना या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचा परिचय मी आपल्यासमोर थोडक्यात ठेवतो. समाधान सातव सर हे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर या ठिकाणी त्यांनी मराठी विषयाचं अध्यापन केलेलं आहे. त्यांचा अध्यापनाचा एकूण 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय चर्चासत्रामधून परिसंवादामधून त्यांनी आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत, सहभाग नोंदवलेला आहे. दिव्यांगांचे प्रश्न या विविध सेमिनारमधून सुद्धा त्यांनी मांडलेले आहेत. विशेष दिव्यांग शिक्षण या विषयाचं 6 वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा एक जाणकार व्यक्ती या विषयातली आपण या वेबिनारसाठी आमंत्रित केलेली आहे. प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या आत्मचरित्राचा अभ्यास ते सध्या PhDच्या माध्यमातून ते करतायत. आणि म्हणून अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेलं आहे. मी फारसा वेळ न घेता प्राध्यापक समाधान सातव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला जो विषय आहे तो मांडावा. प्राध्यापक समाधान सातव सर. सर्वांना नमस्कार. थोडस तांत्रिक अडचण एखाद्या वेळेस येऊ शकते, आवाज येत नसेल तसं मला थोडस सांगितलं तर बरं होईल, म्हणजे थोडस काळजी घेता येईल. भरोसा वेलफेअर फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने आज आपण जागतिक दिव्यांग दिन साजरा करत आहोत. आणि या दिव्यांग दिनाच्या निमित्ताने एक महत्वाच्या प्रश्नांना आपण इथं स्पर्श केलेला आहे, ज्यामध्ये दिव्यांग हक्क, अधिकार व बेरोजगारी असा हा ऑनलाईन राज्यस्तरीय वेबिनारचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ संगीताताई जोशी काळभोर या लाभलेल्या आहेत. चौधरी सर, नवनाथ शिंदे सर, दत्तात्रय आसवले सर, त्याच पद्धतीने कार्यक्रम सहसमन्वयक म्हणून सौ वृषाली मेंगवडे बोरकर मॅडम, या सर्वांचे प्रथमतः मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी अशा या महत्वाच्या विषयावर बोलण्याची संधी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करून दिलेली आहे. आता हा जो विषय मला दिलेला आहे, दिव्यांगाचे हक्क, अधिकार आणि योजना. खर तर दिव्यांगाचे हक्क आणि अधिकार हे आपल्याला जे राज्यघटनेने प्राप्त जे अधिकाऱ्यापासून जर आपण मी थोडस व्हिडिओ बंद करतो. तर यामध्ये भारतीय नागरिकांना जे दिलेले अधिकार आहेत यांच्यासाठी अधिकाराची स्पष्टपणे सर आवाज कटत आहे, आवाज येत नाही आहे सर. हा येतोय आता? हा सर. तर या मूलभूत अधिकारापासून सुद्धा दिव्यांग म्हणून आज काही वंचित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. याचं कारण म्हणजे दिव्यांग किंवा अपंगत्व, या अपंगत्वामुळे आपण या मूलभूत अधिकारापासून वंचित आहोत. आता आज जे आपण जागतिक अपंग दिन साजरा करत आहोत हे सुद्धा सहजासहजी ते प्राप्त झालेलं नाही, किंवा आपण जे या ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडत आहोत, स्पर्श करत आहोत, हे सुद्धा सहजासहजी झालेलं नाही. याची सुरुवात होते 1981 पासून. यापूर्वी सुद्धा 1970 पासून ज्यावेळेस मानवी हक्क
या विषयाला सुरुवात झाली तेव्हापासून अपंगांचे मानव म्हणून असलेले हक्क समोर येऊ लागले आणि तेव्हापासून 1981 हे वर्ष जे आहे ते आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष साजरे केले जाऊ लागले. आता प्रश्न हा होता की 1981 साली आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष साजरे केले आणि याचा परिणाम काय झाला असेल तर अपंगाच्या प्रश्नांना चालना मिळाली, अपंग प्रश्नांना एक प्रकारे व्यासपीठ मिळालं, अपंगांचे जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांसमोर येऊ लागले आणि यातूनच पुन्हा जागतिक पातळीवर 1992 मध्ये 1 ते 5 डिसेंबर रोजी बीजिंग चीन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आशिया खंडाची एक अपंग पुनर्वसन परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या अपंग पुनर्वसन परिषदेचे परिणाम असे झाले की आशिया खंडामधील ज्या काही अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था होत्या या संस्थांनी अपंगांच्या कल्याणासाठी एक मसुदा तयार केलेला होता आणि या मसुद्याला या पुनर्वसन परिषदेमध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर यामध्ये आणखी महत्वाचं असं सांगता येतं की याचा दुसरा परिणाम असा झाला की भारत त्यामध्ये प्रतिनिधी म्हणून भारताची भूमिका तिथे होती आणि त्यामुळे भारताने तिथे त्या पुनर्वसन परिषदेमधील मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि त्यामुळे अपंगांच्या संदर्भात भारताची भूमिका महत्वाची ठरली. आता या दरम्यान पुन्हा म्हणजे थोडंसं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी मला सांगणं आवश्यक वाटते, कारण आपल्याला जे आज रोजी 2016च्या कायद्यानुसार 4% आरक्षण मिळालेलं आहे नोकरीच्या संदर्भात आणि शैक्षणिक किंवा इतर योजनेच्या संदर्भात जे 5% आरक्षण मिळालेलं आहे याचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी ही पार्श्वभूमी आपल्याला सांगत आहे. आता यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश तत्कालीन आपल्या भारतामध्ये बहसल इस्लाम नावाचे एक सेवानिवृत्त न्यायाधीश होते. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि या समितीने आपला अहवाल भारतीय शासनाला सादर केला होता, परंतु अहवाल बरेच वर्ष स्वीकारला गेला नाही. परंतु 1992 ची पुनर्वसन परिषद झाली होती त्या पुनर्वसन परिषदेमुळे तो मसुदा तो अहवाल स्वीकारावा लागला. आणखी या 1992 ची परिषद ही अपंगाच्या दृष्टिकोनातून खूप अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. या परिषदेचा आणखी एक परिणाम असा झाला की अपंगाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण, समान संधी आणि सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीचा स्वीकार भारताला करणे आवश्यक ठरले. त्याच पद्धतीने या 1992च्या पुनर्वसन परिषदेचा परिणाम आणखी एक असा झाला की भारताने राष्ट्रीय पुनर्वसन परिषद कायदा 1992 ला अस्तित्वात आणला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं 1981 च ते आंतरराष्ट्रीय या कायद्यातील आघात येण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा आणि या 1995च्या कायद्यामध्ये विस्ताराने अपंगांच्या संदर्भात चर्चा झाली, अपंगांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली, अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून कर्म त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. विविध उपाययोजना या कायद्याच्या नुसार समोर येऊ लागल्या. यामध्ये पुन्हा आणखी काही अपंगत्व हे प्रकार 1995च्या कायद्यामध्ये राहून गेले होते. त्यामध्ये काही आत्ममग्न असतील, बहुविकलांग असतील, मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्ती असतील, अशा व्यक्तींचा समावेश होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अशा व्यक्तींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या व्यक्तींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 साली अस्तित्वात आला. म्हणजे त्याला नॅप असा या अर्थाने संबोधले जातं. आणि आता आपण येतोय 2016च्या कायद्यापर्यंत. 2016चा हा कायदा, याच्यामध्ये 95च्या कायद्यामध्ये जे 7 प्रकारचे अपंगत्व देण्यात आलेले होते ते 2016च्या कायद्यानुसार आपल्याला सर्वांना माहित आहे की 21 प्रकारचे अपंगत्व यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि एक लक्षात
2016च्या कायद्यामध्ये 21 प्रकारचे अपंगत्व असताना त्यामध्ये फक्त 4% आरक्षण देण्यात आलेले आहे. इथं सुद्धा आपण अपंगांच्या अधिकारांना एक प्रकारे डावलतोडी काय अशा प्रकारची शंका उपस्थित होते आणि यासाठी आपणही तितकेच जबाबदार आहोत हेही सांगायला हरकत नाही. कारण आपण जर विचार केला तर अपंगाच्या संदर्भात एक वस्तुस्थितीचा जर विचार केला, कायदे भरपूर आहे, नियम भरपूर आहे, योजना भरपूर आहे, GR भरपूर आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि मग ही अंमलबजावणी होत असताना कुठेतरी आपण शासकीय यंत्रणेला सुद्धा काही अंशी दोष देऊ शकतो. त्याच पद्धतीने आपणही या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनावर दबाव आणत नाही, हाही एक प्रकारचा यातून आपला थोडस एक उणीव म्हणता येईल, हाही इथे एक आपल्याला सांगता येतो. कारण एक जर विचार केला तर पोलीस विभाग असतील, लष्कर विभाग असतील, वैद्यकीय क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा अपंग व्यक्ती नोकरीला लागू शकत नाही. कारण आयडेंटिफाईड जे पोस्ट असतात त्या आयडेंटिफाईड पोस्ट मध्ये आपण त्यामध्ये बसत नाही. पोलीस विभागामध्ये, लष्करामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या व्यक्तींनाच इथं नोकरी मिळते. मग आपण एक इथं लक्षात घेण्यासारखं आहे की जे काही नोकरीचे क्षेत्र आहे, ज्या काही नोकरीच्या संधी आहे, त्याची दरवाजे अपंगासाठी अगोदरच 25%, जवळपास 25% विभाग म्हणता येईल आपल्याला, 25% विभागाची दरवाजे अपंगांसाठी बंद आहे. त्यामध्ये आपण अपंग म्हणून प्रवेश करू शकत नाही. याला त्या पदाच्या मर्यादा आहेत, त्या पदाच्या जबाबदारी आणि कर्तव्य त्याच्या मर्यादा आहेत. यामध्ये शासन सुद्धा यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. मग आपला पुन्हा मग मुद्दा इथं उपस्थित हा होतो की जर इतर विभागाचे दरवाजे आमच्यासाठी बंद असेल तर मग जे दरवाजे बंद उघडे आहेत इतर विभागाचे, त्या विभागामध्ये आम्हाला आरक्षण 4% का? हा मोठा प्रश्न येतो. आणि त्यातल्या त्यात इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलीच अगोदरच जे 3% आरक्षण होतं आणि 2016चा जो कायदा तयार झालेला आहे, आज 16 ते 21 म्हणजे जवळपास 5 वर्ष झालेली आहे आणि 5 वर्षानंतर 2021ला GR येतो की 4% प्रमाणे अंमलबजावणी केली जाईल. आज आपण बऱ्याचशा विभागाची जर विचार केला, म्हणजे अर्थात ही शासकीय दृष्टिकोनातून जर आपण इथे विचार केला, बऱ्याचशा विभागामध्ये यासाठी आपणही संघर्ष करणे आवश्यक आहे. आज जो अपंग दिवस साजरा करत आहोत, याची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी सुद्धा सहानुभूती सोबतच संघर्षाची आहे. तर सहानुभूतीला जोड संघर्षाची करावी लागते, याशिवाय हे प्रश्न सुटत नाही. आणि एक विचार केला तर 21 प्रकारचे अपंग या 16च्या कायद्यामध्ये आहे, परंतु याची विभागणी पुन्हा जे आपण म्हणतो ना, पहिल्या प्रकारचीच केलेली आहे. अंध अल्पदृष्टी या प्रवर्गासाठी 1% आरक्षण, दिवसासाठी 1% आरक्षण आहे. अस्थिव्यंग आणि त्या सोबतच इतर या अस्थिव्यंगाच्या संदर्भात जे काही आजार आहेत त्यांच्यासाठी 1% आरक्षण आहे. आणि सोमग्न संदर्भात मानसिकदृष्ट्या विकलांगाच्या संदर्भात 1% आरक्षण आहे. म्हणजे अशा 4%ची ही विभागणी केलेली आहे. एक आपल्याला नियम माहिती असला पाहिजे की 7 पद जर असेल कोणत्याही विभागामध्ये, 7 किंवा 7 पेक्षा जास्त पद असेल तर तिथे अपंगाचं आरक्षण लागू होतं. प्रश्न असा आहे की 7 पदेच का, 1 नंबरचं पद का ठेवू नये, हाही पुन्हा प्रश्न उपस्थित होतो. अशा पद्धतीचा संघर्ष आपल्याला अनेक बाबतीमध्ये करणे आवश्यक आहे. आणि यासाठी स्वतः विविध संघटना तर आहेतच, परंतु व्यक्तिशः सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागतो.
आणि इतकं करून आपण ज्यावेळेस एखाद्या नोकरीवर लागतो, पुन्हा आपले समाज जे आहेत समाज बांधव हे शासनाचे जावई म्हणून संबोधायला सुद्धा कमी करत नाही. ही अशा प्रकारची आपली समाजाची मानसिकता आहे. तर ज्यावेळेस आपण आपले हक्क आणि अधिकाराच्या संदर्भात चर्चा करतो, त्यावेळेस आपले हक्क आणि अधिकार बाजूला राहून समाजाच्या या मानसिकतेशी आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि त्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, स्टीफन हॉकिंग असेल, ऑस्कर पिस्टोरियस असेल आणि ह्यू होंग असेल, अशा पद्धतीचे अनेक क्रीडापटू असतील, खेळाडू असतील, शास्त्रज्ञ असतील, यांच्या दृष्टिकोनातून यांचा आदर्श आपण समोर ठेवून आणि आपले हक्क आणि अधिकार प्राप्त करून आपण या समाजामध्ये ताटमानेने जगण्याचा इथं प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण आपले हक्क आणि अधिकार प्राप्त केले आहे असा त्याचा अर्थ होतो. आता या संदर्भात थोडस कायदे आणि योजना भरपूर आहेत, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागरूकतेचा अभाव. आता मी थोडस योजनांच्या संदर्भात भरपूर यामध्ये बोललेली म्हणजे तयारी झालेली आहे, परंतु प्रश्न हा येतो की या इतक्या योजना आहे, इतके कायदे आहे, परंतु या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात का, हा पुन्हा इथून सुरुवात होते. तर याचं उत्तर आपल्याला बऱ्याच वेळा नाही असंच म्हणावं लागतं. त्याच पद्धतीने या योजनांबद्दल दिव्यांग व्यक्ती, अपंग व्यक्ती जागरूक आहेत का, तर याबद्दलही प्रश्न अंशतः नाही असंच म्हणावं लागतं. मग यासाठी ही जी व्यवस्था आहे, तुम्ही आम्ही आहेत, अशा मला तर कौतुक वाटतं म्हणजे भरोसा वेलफेअर फाउंडेशन यांनी हा इतका छान कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावर आपण चर्चा करत आहोत. ते सुद्धा या फाउंडेशनचं मी धन्यवाद देतो. आणि या योजनेच्या संदर्भात बोलत असताना जर आपण विचार केला तर ग्रामपंचायत ही मला 25 जून 2018चा एक शासन निर्णय आहे. 25 जून 2018चा यामध्ये मी फक्त योजनांची यादी वाचली, तर त्या योजना इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र खूपच कमी होते असं यावरून निदर्शनास येतं. आणि मग या योजना कोणकोणत्या आहेत, तर काही सामूहिक योजना आहे. अगोदर पण जो शासन निर्णय निघालेला जो 25 जून 2018चा, यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की वैयक्तिक लाभाच्या योजना यापेक्षा सामूहिक लाभाच्या योजना महत्वाच्या आहेत. आणि मग कोणकोणत्या आहेत तर त्या संदर्भात बचत गटाच्या संदर्भात असेल, रॅम्प असेल, टॉयलेट असेल किंवा जे काही स्वयंसहायता गट असतील अपंगाच्या संदर्भात त्यांना अनुदान देण्याच्या संदर्भात असेल, अपंग उद्योजकता व कौशल्य विकासाच्या संदर्भात काही योजना यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने मतिमंद मुलांसाठी कायमस्वरूपी मोफत औषधे वाटप करण्याचं असेल किंवा विविध जे आजार असेल त्या आजारांचं लसीकरण असेल. त्याच पद्धतीने काही अमुक अपंग व्यक्तींना समुपदेशनाची योजना असतील, केअर सेंटर असेल, केअर असेल, अपंगांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मिळाव्याच्या संदर्भात असतील किंवा अपंगाच्या संदर्भात विविध शिबिरांचे आयोजन करण्याच्या संदर्भात असतील, पॅराऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी काही योजना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात असतील किंवा अंध व्यक्तीसाठी मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक अशा पद्धतीची योजना असतील. ह्या ज्या योजना आहेत या योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या तिन्हीमध्ये म्हणजे हे जे 16चा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये या ऍक्ट मध्ये कलमानुसार 37 या कलमानुसार इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे की जो काही निधी आहे तो 5% निधी खर्च करायचा आहे. आमचं म्हणजे एक उदाहरण सांगतो एका गावातलं. आमचा एक दिव्यांग बांधव होता आपला आणि तेव्हा ते ग्रामपंचायतने कोणता निधी दिला मला विचारणा केली. त्याला म्हणलं थोडस ग्रामपंचायतला जा, तिथे विचारणा कर ग्रामसेवक. तर तिथं त्यांनी काय केलं ते रेकॉर्ड माहिती मागितली. तर आतापर्यंत 1 रुपया सुद्धा खर्च त्या ग्रामपंचायतीने केलेला. अशा वेळी त्याला तिथं स्वतः उपोषण करावं आणि संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठं त्याला त्याचं मानधन तिथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळालं. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आई सुद्धा बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही. त्यामुळे आपणही आपल्या
वाचा फोडल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही. कागदावर भरपूर गोष्टी आहे, कागदावर भरपूर सहानुभूती आहे, कागदावर भरपूर योजना आहे, कागदावर भरपूर अधिकार आहे, पण प्रत्यक्षात येत असताना अशा घटना आपल्याला सामोरे येतात. आता अंध व्यक्तीच्या संदर्भात, सर्वपक्षीयांच्या संदर्भात, कास्टिव्यांच्या संदर्भात, व्यक्ती किंवा या सोबतच काही बहुविकलांग असतात, यांच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. या योजना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काही योजनांची अंमलबजावणी केली जाते. या संदर्भात पुन्हा आता एक प्रश्न इथं उपस्थित होतो बघा बऱ्याचशा अशा गोष्टीमध्ये, की आपण जे आपण चर्चा करतो, जे आपण आपल्या समस्या लोकांमध्ये मांडतो, परंतु या ज्या आपल्या चर्चा आणि आपल्या समस्या आहेत, या समस्यांना कुठेतरी मर्यादा पडतात. मग यासाठी काय आवश्यकता आहे, तर ज्या पद्धतीने शासन निर्णय 2016च्या या ऍक्ट नुसार जर 7 पेक्षा जास्त पद असतील तर तिथे अपंग जर रिझर्वेशन असेल, तर त्याच पद्धतीने राजकीय आरक्षण का नको, हा एक प्रश्न उपस्थित होतो. एखाद्या ग्रामपंचायत मध्ये 7 पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल तर त्याच्यासाठी एक पद अपंगासाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून का नको, पंचायत समितीमध्ये का नको, जिल्हा परिषद मध्ये का नको, आणि त्याच पद्धतीने 288 सदस्य असलेल्या विधानसभेच्या सभागृहामध्ये अपंगाचा प्रतिनिधी का नको. आणि याबद्दल आपण कधी म्हणजे याबद्दल कधी आपण चर्चा करणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपला आवाज विधान भवनामध्ये किंवा जे कायदे मंडळ आहे त्या कायदे मंडळामध्ये जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. म्हणून या दृष्टीने सुद्धा आपण विचार अत्यंत आवश्यक आहे. असो, या संदर्भात आपल्याला भरपूर अशा काही गोष्टी आहेत, भरपूर अशा काही योजना आहेत. शैक्षणिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर बरेचसे शिक्षण क्षेत्रातील लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण इतर सांगावं असं वाटतं, जे काही विशेष शाळा आहेत या संदर्भात या विशेष शाळांची मानसिकता सुद्धा मी लक्षात घेतो. ज्यावेळेस मी विशेष शिक्षण हा विषय शिकवत असताना, विशेष शिक्षण म्हणजे अपंगाच्या संदर्भात, आता हे बघा, म्हणजे दिव्यांग हा शब्द आला म्हणजे दिव्यांगाचे प्रश्न सुटत नाही. यापूर्वी दिव्यांगासाठी अपंग या शब्दाऐवजी विशेष हा शब्द सुचवलेला होता. यापूर्वीच्या याच्यामध्ये तर केवळ दिव्यांग म्हटलं म्हणून दिव्यांग म्हणा म्हणून आपण त्या दिव्यांगाचे प्रश्न तिथं सोडू शकत नाही. यासाठी केवळ शब्द बदलला म्हणून आपल्याला तिथे करता येणार नाही, तर प्रत्यक्ष आपल्याला कृती करावी लागणार आहे. तर एक उदाहरण मी सांगतो की ज्यावेळेस मी विशेष शिक्षण हा विषय शिकवत होतो अपंगांच्या, त्यावेळेस विविध शाळांना व्हिजिट मी विद्यार्थ्यांच्या आवर्जून घेत होतो. यामध्ये मतिमंद शाळेच्या असतील, कर्णबधिर शाळेच्या असतील, दिव्यांग शाळेच्या असतील, तर तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना मी जाणीवपूर्वक त्यांच्याशी चर्चा करायला लावायचो. आणि तिथे चर्चा करता करता असं लक्षात आलं की एक पालक आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेलं होतं आणि त्याचं अपंगत्व हे मतिमंद असल्यामुळे जवळपास 90% पर्यंत अपंगत्व असल्यामुळे त्या शाळेने म्हणजे नेमकंच पालक ते बाहेर गेले आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्या मुलाच्या संदर्भात चर्चा केली. तर त्यांनी असं उत्तर दिलं की हे या मुलाची अपंगाची टक्केवारी जास्त असल्यामुळे 90% असल्यामुळे आम्ही तुमच्या पाल्याला शिकवू शकत नाही. म्हणजे इथं आम्ही त्या तुमच्या पाल्याची पूर्णपणे निगा राखू शकत नाही. पण प्रश्न इथे येतो की ज्यांना जास्त आवश्यकता आहे त्यांच्या बाबतीत आपण समाज फक्त सहानुभूतीने बघतो, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ येते त्यावेळेस आपण मागे हटतो. यावरून आपल्याला समाजाची मानसिकता लक्षात येते. आपल्याला समाज जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत सहानुभूती नसतो. काही समाजातले असे नमुने असतात की ते डायरेक्ट तोंडावर सुद्धा त्या अपंगत्वावर शिव्या देतात, बोलतात, असं आहे तसं आहे ते. आणि पुन्हा तेच बाजूला असे असतात की ज्यावेळेस आपण आपल्या मेहनतीने, आपण आपल्या संघर्ष करून मोठ्या पदावर जर गेलो तर पुन्हा तेच लोक असे म्हणायला तयार असतात, सरकारचे जावई. अशी जर ही समाजाची मानसिकता असेल, पहिला लढा आपल्याला द्यावा लागणार आहे या समाजाचा, या समाजातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी. आणि म्हणून इथून सुरुवात आपली असते. तर अशा पद्धतीचे हक्क आणि अधिकार, या आपल्या हक्क आणि अधिकारावर गदा आणण्याचं काम असे समाजातील काही लोक करण्याचा प्रयत्न करत असतात. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, काही चांगली
निर्णय आहे का तो जर तुम्ही तुमच्या शाळेच्या संदर्भात किंवा महाविद्यालयाच्या संदर्भात जर विचारात घेतला तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यातून मदत होईल. मला वाटतं 4 मार्च 2017चा जो जी आर आहे आणि एक 15 जून म्हणजे ग्रामीण भागातील ग्राम 25 जून 2018चा जी आर आहे आणि शिक्षण संदर्भात आहे 4 मार्च 2017चा. आता यामध्ये या शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे बघा, जवळचे परीक्षा केंद्र दिलं पाहिजे, प्रति तास 20 मिनिटं दिलं पाहिजे. आता बघा प्रति तास 20 मिनिटं आता या संदर्भात प्राधान्याने जे हातामध्ये अपंग आहेत आणि जे डोळ्यामध्ये ब्लाइंड आहे ज्यांना शक्यतो कमी प्रमाणात असतो, पण ब्लाइंडच्या संदर्भात तिथं तो वेळ देणं आवश्यक असतो. परंतु एखाद्या सुपरविजनला मला 20 मिनिटं शिल्लक थांबावी लागतात याची त्याला कुठंतरी खंत वाटते आणि म्हणून तो वारंवार त्या ब्लाइंड जरी असेल तरी त्याला तो वारंवार टोकण्याचा प्रयत्न करतो. झाला का पेपर. इथून आपल्याला या आपल्या अपंगाच्या हक्क आणि अधिकाराच्या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे. 3% गुणांची सवलत पास होण्यासंदर्भात आहे, लेखनिक पुरवण्याच्या संदर्भात आहे. विशेषतः या जीआर मध्ये असंही नमूद आहे की व्याकरणाच्या संदर्भात जे काही नियम असतात, विरामचिन्हे असतात, त्यामुळे आपल्याला त्या विद्यार्थ्याचे गुण समजता येत नाही. त्याच पद्धतीने आसन व्यवस्था सुयोग्य असली पाहिजे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या ऐवजी या म्हणजे जे अपंग विद्यार्थी असतात त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेच्या ऐवजी तोंडी परीक्षा देणे आवश्यक असते. प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीच्या या काही योजना आहेत. आता एक जर विचार केला आपण महाराष्ट्राची लोकसंख्या अपंगाच्या संदर्भात 2011ची जनगणनेचा जर आपण विचार केला तर 29,59,392 आहे. म्हणजे जवळपास 2.63% ते 2011च्या जनगणनेनुसार आहे. तर मग यावरून आपण एक विचार केला तर पुन्हा आणखी 1995च्या कायद्यानुसार अपंग कल्याण आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे आणि या आपल्या हक्क आणि अधिकाराचं जर उल्लंघन होत असेल, आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपल्या न्यायालयाकडे आपल्याला मागितली पाहिजे. त्याचे अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत. या संदर्भातही आपण विचार करणे आवश्यक आहे. काही अपंग कल्याण पुरस्कार दिले जातात, या संदर्भातही आपण आवर्जून त्याबद्दल प्रयत्न करावा. अपंग पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य दिलं जातं, वीज भांडवल दिलं जातं, विद्यार्थ्यांसाठी अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार दिला जातो, विवाहासाठी प्रोत्साहन दिलं जातं. अशा असंख्य योजना आहेत. परंतु तरी सुद्धा आपले अपंग बांधव या असंख्य योजनापासून काही प्रमाणात का होत नाही, पूर्णतः म्हणत नाही, काही प्रमाणात का होत नाही ते वंचित आहे आणि आपण यासाठी त्यातून प्रयत्न ते आपले हक्क आहे आणि त्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपण घेण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच पद्धतीने म्हणजे आपण काही व्यवस्थेतील लोक आहोत, म्हणजे जे काही आपण थोडस मोठ्या मोठ्या पदावर गेलेत असो किंवा आपणही प्रतिनिधी म्हणून काम करताना असो की या योजना त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचं काम आवर्जून केलं पाहिजे. आता काही गोष्टी तर एसटीच्या संदर्भात, रेल्वेच्या संदर्भात, विमानाच्या संदर्भात सुद्धा या योजना आहे. परंतु रेल्वेच्या बाबतीत जर विचार केला तर तिथं फक्त अस्थिव्यंगांनाच त्या याच्यामध्ये सवलत आहे किंवा पूर्णतः ब्लाइंड असेल तर त्या संदर्भात योजना त्यामध्ये आहे. विमानाच्या संदर्भात सुद्धा अस्थिव्यंग आणि पूर्णतः ब्लाइंड साठी आहे. कर्णबधीरसाठी मात्र या योजनांपासून ते वंचित आहे. अशा संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न असेल ची टक्केवारी दिवसेंदिवस संदर्भात लोकसंख्या ही वाढत आहे. आपण जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 10% अपंग लोक यामध्ये आहेत. पण भारतातले अपंग प्रमाणपत्र देण्याचे निकष वेगळे आहेत आणि अमेरिकेमधील प्रमाणपत्र देण्याचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे तिथे जास्त टक्केवारी आहे आणि आपल्याकडे अपंगाची जनगणनानुसार विचार करता ही खूप कमी टक्केवारी आहे. जे निकष हे अशा पद्धतीने वेगवेगळे असले तरी सगळ्यात महत्वाचं आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की भविष्यातील पिढी अपंग म्हणून जन्माला येऊ नये यासाठी काळजी घेणे हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे.
यासाठी लसीकरण असतील, वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा असतील, हे वेगवेगळे आजार असतील, तर या आजारांच्या बाबतीत आपण जागरूकता पोहोचवली पाहिजे. अशा पद्धतीचे शासन या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आणि आपलीही भूमिका यामध्ये महत्वाची ठरते. अशा पद्धतीने वेळ खूप होत आहे, त्यामुळे मी माझं भाषण इथे थांबवतो. तरी सर्वांनी म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं. मी सर्वांचे एकदा धन्यवाद देतो आणि भरोसा फाउंडेशन यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली. विशेषतः दत्तात्रय सर यांनी मला पण घेऊन मी लगेच होय म्हणलो आणि त्यामुळे सरांनी मला संधी दिली. त्याबद्दलही मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सातव सर. आपण दिव्यांगांचे हक्क, अधिकार आणि ज्या विविध योजना आहेत, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने शैक्षणिक संदर्भात, विद्यार्थ्यांच्या संदर्भात आणि एकूण या सगळ्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा नीटपणे होत नाही, ही गोष्टसुद्धा तुम्ही यामध्ये निदर्शनास आणून दिलेली आहे. या हक्क आपल्याला मिळवले पाहिजेत आणि ते संघर्ष करून आपण त्याच्यामध्ये संघर्ष केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपल्या या सगळ्या विवेचनातून आपण मांडली आणि नक्कीच सर्वांना याचा उपयोग होईल. आपण आलात आणि आपलं म्हणणं मांडलं, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यानंतर आपले पुढचे जे वक्ते आहेत, प्राध्यापक किशोर चौधरी सर यांचा मी थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देतो. प्राध्यापक किशोर चौधरी सर हे पारनेर तालुक्यातील करंदी या गावचे रहिवासी आहेत. मॉडर्न महाविद्यालय पुणे येथे त्यांनी जवळजवळ 5 वर्ष भूगोल या विषयाचं अध्यापन त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर DY पाटील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पिंपरी या ठिकाणी सुद्धा त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामधून त्यांनी आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत, सहभाग नोंदवलेला आहे आणि स्वतः दिव्यांग असून अनेक आवाज व्यवस्थित येत नाही सर. ऍक्च्युली अनेक दिव्यांगांच्या प्रश्नासाठी दिव्यांगांच्या अनेक प्रश्नासाठी हो आता येतो आवाज येतोय माझा? सर बरोबर नाही येत आहे, कटकट आवाज येत आहे. किशोर सरांचा परिचय मी आपल्या समोर ठेवतो आहे. किशोर सर यांनी अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामधून सहभाग नोंदवलेला आहे, शोधनिबंध त्यांनी सादर केलेला आहे आणि विशेष म्हणजे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एक संवेदनशील असणार अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि अनेक शासन दरबारी ते प्रश्न सातत्यानं मांडत असतात. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला एक या वेबिनारच्या निमित्ताने वक्ते म्हणून लाभलेले आहेत. ते आपल्याला आज दिव्यांगांचं आरक्षण आणि बेरोजगारी, खरं तर आरक्षण दिव्यांगांसाठी दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कितपत होते आहे आणि म्हणून अनेक दिव्यांग बांधवांना नोकरी मिळत नाही, त्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागतं. बेरोजगारी अशा प्रकारचे दिव्यांग आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून या विषयावर ते मांडणी आज करणार आहे. मी किशोर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. प्राध्यापक किशोर चौधरी सर. चौधरी सर. आज मला सर माझा आवाज येतोय?
हो, येतोय येतोय आसवले सर. येतोय आवाज येतोय सर. हो, नमस्कार. प्रथमतः व्यासपीठा म्हणजे आपल्या ऑनलाईन जो काही भरोसा वेलफेअर फाउंडेशन पुणे आयोजित जो काही ऑनलाईन राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केलाय, या वेबिनारच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सौ संगीताताई जोशी काळभोर मॅडम, या भरोसा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष नवनाथ शिंदे सर, त्यानंतर आपले प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले सर, संयोजक असलेले आपले आसवले सर, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दिव्यांग बांधव, दिव्यांग अभ्यासक, दिव्यांग योजनांवरती काम करणारे मान्यवर आणि सर्वच उपस्थितांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. मला या ठिकाणी दिव्यांग आरक्षण आणि बेरोजगारी, खरं तर मी त्याला बेरोजगारीचा उत्सव असं म्हटलं होतं. दिव्यांग आरक्षण आणि बेरोजगारीचा उत्सव या विषयावरती मी बोलणार होतो, किंवा मला बोलायची या ठिकाणी भरोसा फाउंडेशनने संधी दिली आहे, त्याबद्दल मी प्रथम भरोसा फाउंडेशनचं आभार मानतो. मी माझं विषय विवेचन करण्याआधी मला वाटतं मी माझा व्हिडिओ बंद केला तर चालेल ना सर? आसवले सर. चालेल, आवाज जर व्यवस्थित येत असेल तर काही अडचण नाही. चालेल. हा, ते आवाजाला प्रॉब्लेम येतो हो थोडासा, बोला सर, काय अडचण म्हणून नाही. बंद करतोय. हो हो आपल्याला आधीचे प्रतिजन आपले सातव सरांनी खूप छान प्रकारे आपलं दिव्यांग आरक्षण आणि त्याचे कायदे, त्याच्या इतिहासासहित आपल्या समोर त्याचं विवेचन अगदी व्यवस्थितरित्या मांडलं, त्याबद्दल प्रथम सातव सरांचे आभार मानतो. सातव सरांनी अगदी सगळे होईल तेवढे आपल्याशी रिलेटेड असलेले जे काही शासनाचे जे काही कायदे असतील, अधिकार असतील, त्या संबंधातले निर्णय असतील किंवा नियम असतील, ते आपल्या समोर मांडले. त्यामुळे मला थोडस सोपं झालं की त्या नियमांची मला पुन्हा पुनरुच्चार करायची वेळ आणार नाही. दिव्यांगाचं जे काही आरक्षण आहे ते बेरोजगारीला आमंत्रण देतं की काय, अशी शंका मला वेळोवेळी सतावत असते. कारण महाराष्ट्र किंवा देशामध्ये 1995 खऱ्या अर्थाने कायद्याच्या रूपाने दिव्यांगाला आधार देणारा एक घटनात्मक अधिकार आपल्या समोर आला, आणि या 1995चा जो काही अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचं संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 19 2001 ला महाराष्ट्र शासनाने सादर केली होती. ती आपल्याला ऑनलाईन पण उपलब्ध आहे, की महाराष्ट्रामध्ये 2006% दिव्यांगांची संख्या आहे एकूण लोकसंख्येत. त्यावेळेस आरक्षण होतं 3%. 2016ला केंद्राने कायदा आणला आणि आरक्षण झालं 4%, परंतु त्यामध्ये पुन्हा दिव्यांगांची प्रवर्ग वाढले, पण आरक्षण फक्त 1% वाढलं. मग इथे प्रश्न पडतो की बाकी घटकांना आरक्षण देताना लोकसंख्येचा विचार केला जातो. त्यासाठी आधी लोकसंख्येची, दिव्यांगांची आकडेवारी जाहीर करणं फार गरजेचं आहे, ती लोकांसमोर आणणं गरजेचं आहे, आणि त्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार आरक्षण आणि तत्सम गोष्टी आणि त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आजच्या विषयामध्ये असं आहे की दिव्यांगांचं आरक्षण हे आपले बेरोजगारी आहे का काय? कारण पहिला मुद्दा येतो शिक्षणापासूनचा. आरक्षणामध्ये आरक्षण दिले 4%, पूर्वी ते 3% होतं शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये. पण शिक्षणामध्ये जे काही 3% आरक्षण दिलं जातं त्याची अंमलबजावणी खरंच होते का, हेही पाहणं फार गरजेचं आहे. आणि जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्या अंमलबजावणीची जी काही जबाबदारी शासकीय यंत्रणावरती, नोकरशहांवरती आहे, ते तेवढ्याच प्रकर्षाने, तेवढ्याच जाणीवेने ती करतायत का, तेही गरजेचं आहे. हा एक अभ्यासाचा विषय. राठोड सर, तुमचा मला वाटतं माईक चालू आहे. मग आपल्याला पुन्हा बरेचसे प्रश्न पडतात की दिव्यांगाचं आरक्षण असेल, दिव्यांगाचे कायदे असतील, दिव्यांगांचे नियम असतील, हे नियम बनवणारे जे काही व्यक्ती, संस्था, शासन असेल, त्यामध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व दिलं जातं का, तेही पाहणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी कायदे किंवा कानून बनवताना जर दिव्यांगच त्या ठिकाणी नसेल तर त्याच्या संदर्भातील अडचणी आणि ते कायदे बनवणे
तेवढं खरंच घडतंय का, हेही पाहणं गरजेचं आहे. असं म्हणण्याची वेळ आहे, कारण आपण पाहतो की शिक्षणामध्ये जर परीक्षेला गेलो आपण, तर परीक्षा सानुग्रह कालावधीचं जे काही अनुदान आहे किंवा सानुग्रह कालावधी जो दिला जातो परीक्षेमध्ये, तो फक्त लेखनिक घेतल्यानंतर दिला जातो. पण त्या ठिकाणी हा विचार का केला जात नाही, का एखादा अस्थिव्यंग घटक ज्या वेळेस शिक्षणासाठी शिकायला म्हणून शाळेत जातो, तेव्हा घरापासून निघाल्यावरच शारीरिक कष्ट तो सहन करत असतो. त्याला शारीरिक कष्टाने शाळेमध्ये किंवा त्या शैक्षणिक संस्थेमध्ये पोहोचतो. त्यावेळेस त्याला शारीरिक थकवा आलेला असतो. त्या थकव्यामध्ये खरंच तो एका नॉर्मल विद्यार्थ्यासारखं आकलन करेल का? आणि जर असं आकलन जर त्याच्याकडून होत नसेल, तो जर त्या ठिकाणी जर शिकण्यासाठीच मागे राहत असेल किंवा त्याला शिकण्यासाठी अधिकचा वेळ दिला जात असेल, तसाच तो लिहिण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि परीक्षेलाही उपस्थित होताना शारीरिकरित्या दमल्यानंतर तो तेवढ्याच प्रकर्षाने स्वतःला प्रेझेंट करू शकेल का? मग तो जर प्रेझेंट करू शकणार नसेल, तर त्याला सानुग्रह कालावधीचा फायदा का दिला जात नाही किंवा त्याविषयीची तरतूद कायद्यामध्ये का केली जात नाही? त्याचं कारण मला असं वाटतं, की हे नियम बनवताना जे नियम बनवणारे घटक आहेत, त्या घटकांमध्येच दिव्यांगाचं प्रतिनिधित्व नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं हा मुद्दा कोणीही घेत नाही किंवा यामध्ये कोणीही बोलत नाही. हा मुद्दा पहिला शिक्षणापासून सुरू होतो, नंतर तो येतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीशी संबंधित. मग आपल्यामध्ये बरेचसे कायदे आले आणि कायद्याबरोबरच बरेचसे सर्क्युलर, आपण त्याला म्हणतो की त्याला सप्लिमेंटरी निवेदनं शासनाकडून सादर केली गेली आणि त्या भाराभर चिंध्याच आहेत. म्हणजे अगदी काल परवा महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक परिपत्रक जारी केलं आणि त्याच्यामध्ये नियमांची जत्रा होती. की फक्त दिव्यांगाचं सर्टिफिकेट हे वाचील परिपत्रक होती. त्या परिपत्रकच 2 पानं आहेत. मग खरंच याची गरज आहे का? म्हणजे ह्या चिंध्या काय आमच्या जखमेवर लावायला देतात का? म्हणजे तुमचं सामाजिक न्याय विभागाचं पत्र असेल, आरोग्य विभागाचं पत्र असेल, अपंग आयुक्तालयाचं पत्र असेल, शासनाचं परिपत्रक असेल, सामाजिक न्याय विभागाचं परिपत्रक असेल. मग एकच का येत नाही हो? किंवा ह्या एवढ्या लोकांना परिपत्रक काढायची का गरज येते? त्यानंतर हे दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी या परिपत्रकाद्वारे जे काही सर्टिफिकेट मिळणार आहे त्याची गरज आहे असं म्हणतात. ते सर्टिफिकेट दिल्यानंतर खरंच दिव्यांगांना त्यांच्या आरक्षणाचा लाभ पूर्ण प्रकर्षाने होतो का? तेही अभ्यासाचीच गोष्ट आहे. त्यानंतर शासकीय कार्यालये असतील आणि शासनाची अनुदानित कार्यालये असतील खाजगी, पण शासनाचं अनुदान घेणारे, यामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीतला फरक प्रकर्षाने जाणवतो. उदाहरणार्थ शासनाचं म्हणजे आपण म्हटलं की लोकसेवा आयोग असेल किंवा शासकीय आस्थापना असतील. शासकीय आस्थापना या अर्थाने म्हणतोय की त्या अगदी ग्रामपंचायत पासून सुरू होऊन मंत्रालयापर्यंत जाणाऱ्या आस्थापना असतील. या अंतर्गत येणाऱ्या पदांवरती भरती करताना दिव्यांग आरक्षणाच्या अंमलबजावणीची थिअरी किंवा पद्धत ती वेगळी आहे. आणि त्यानंतर शासकीय अनुदान घेणाऱ्या संस्था असतील, उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था आहेत किंवा अशा इतर भरपूर संस्था आहेत की त्याच्यातून अनुदान घेतलं जातं, त्याला निमशासकीय संस्था आपण म्हणतो. या संस्थांमध्ये दिव्यांगाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतानाचे नियम वेगळे. उदाहरणार्थ शासकीय यंत्रणेमध्ये जर आपण भरती प्रक्रिया राबवत असाल तर अ, ब, क आणि ड प्रवर्गामध्ये पदांची विभागणी केली जाते नोकऱ्यांमध्ये. क पदांसाठी अ वर्ग पदासाठी वेगळं आरक्षण किंवा वेगळी रोस्टर प्रणाली असते. त्याची बिंदू नामावली वेगळी असते, ब ची वेगळी, क ची वेगळी आणि ड ची वेगळी. हे अलीकडील कालावधीत वेगळी वेगळी केली गेली नसली तरी दिव्यांगाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करताना अ, ब आणि क आणि ड मध्ये दिव्यांगाचं आरक्षण 1990 पर्यंत क आणि ड संवर्गातच जास्त केलं. त्याचं एक नवीनतम आपल्याला उदाहरण जर पाहायचं ठरलं तर अलीकडील कालावधीमध्ये 2010च्या दशकामध्ये अपंग विशेष भरतीचं प्रयोजन काही संस्था, काही व्यक्ती आणि काही कार्यकर्ते किंवा दिव्यांग अधिकारासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या प्रयत्नांना यश आलेलं म्हणून दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी करताना जे काही पद शिल्लक राहिली होती शासनाच्या किंवा शासकीय आस्थापनांच्या किंवा शासनाच्या योजना किंवा शासनाचं अनुदान घेणाऱ्या संस्थांमध्ये, त्यामध्ये 2010च्या दशकामध्ये म्हणजे 2000 नंतर 2010 पर्यंत काहीतरी अपंग विशेष भरती प्रक्रिया राबवली गेली. त्यामध्ये
विशेष करून क आणि ड मध्ये जागा दिल्या, अ आणि ब मध्ये फार कमी जागा दिल्या, कारण अ आणि ब मधला रोस्टर त्यांनी वेगळा केलेला. तो तिथपर्यंत ठीक झालं, पण 2016च्या दिव्यांग व्यक्तींचा जो काही अधिनियम आला 2016चा, त्या अन्वये अ, ब आणि क आणि ड मध्ये दिव्यांगांना सेपरेट आरक्षण दिलं जावं, पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं जावं आणि त्याच्या अंमलबजावणीला त्या ठिकाणी वाचा फोडली गेली आणि त्या ठिकाणी त्याची एक सुरुवात झाली. पण या ठिकाणी त्याच्या आधी काय केलं आणि त्याच्यानंतर काय करणं गरजेचं आहे आणि आपली जबाबदारी काय, हे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. जर समजा शासकीय ज्या काही संस्था आहेत, त्यांच्यामध्ये आरक्षण देताना बिंदू नामावलीमध्ये दिव्यांगांचं स्थान दिलं जातं, परंतु शासनाचं अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये बिंदू नामावलीमध्ये आरक्षण दिलं जात नाही. का? तर आपल्याला होरिझॉन्टल ठेवलंय. आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये असं एकवटलेलं नाही आहोत, म्हणून आपण सर्व कॅटेगरीत विखुरलेलो आहोत. या अर्थाने महिलांसारखं आपल्यालाही म्हणजे दिव्यांगांनाही होरिझॉन्टल समांतर आरक्षणामध्ये ठेवलं आणि समांतर आरक्षणामध्ये फक्त टक्केवारीचा उल्लेख करून आपल्याला सरळ बाहेर हाकलण्याचा रस्ता दाखवला आणि बेरोजगारीमध्ये ढकलण्यासाठी त्यांना एक वाटच दिसली. आता बघा की या ठिकाणी अंमलबजावणीमध्ये शासकीय यंत्रणेमध्ये ते पद दाखवल्यामुळे ते पद भरलं जातं, म्हणजे त्या पदाचं स्थान बिंदू नामावलीत दिल्यामुळे ते पद संख्येने दाखवलं जातं आणि ते भरलं जातं. हे अलीकडील कालावधीत घडतं. ते फार पूर्वी घडत होतच असं नाहीये. त्याची अंमलबजावणी राहिली म्हणूनच दिव्यांग आरक्षण, दिव्यांग पदभरती सारख्या विशेष योजना आणाव्या लागल्या. पण आजही त्या योजना आपल्याला शासनाचं अनुदान घेणाऱ्या ज्या काही निमशासकीय संस्था आहेत त्याच्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की या ठिकाणी अ, ब, क आणि ड मध्ये ज्या वेळेस या शासकीय अनुदान प्राप्त संस्थांनी पद भरली त्यावेळेस क दिली दिव्यांग शिकत उच्च शिक्षित दिव्यांग जर होत असेल, घडत असेल, विविध प्रश्नांना तोंड देऊन तो जर शिकत असेल आणि त्याला जर त्याच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी त्रुटींमुळे जर बेरोजगार व्हावं लागत असेल किंवा राहावं लागत असेल आणि त्याच्यासह त्याच्या कुटुंबियाला जर याच्यामध्ये सफर व्हावं लागत असेल, तर त्या अंमलबजावणीमध्ये नोकरशाह जेवढे जबाबदार आहेत तेवढे आपणही जबाबदार आहोत. कारण आपली ही एक जबाबदारी आहे की आपल्याला घटनेने दिलेला अधिकार, या अधिकाराची अंमलबजावणी खरंच होते किंवा नाही हे तपासून पाहून त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी आपण एकत्र येणं किंवा आपल्या पातळीवर लढणं, लढा उभारणं फार गरजेचं आहे. आता या ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर क आणि ड प्रवर्गातील पद भरल्यामुळं त्या ठिकाणी आपला अनुशेष त्यांना या ठिकाणी दिसत नव्हता, परंतु अ आणि ब या 2016च्या दिव्यांग अधिनियमानुसार जर आपले पद निश्चित करायचे असतील तर त्या ठिकाणी आपली पद खूप मोठ्या प्रमाणात खाली दिसतात. या ठिकाणी ज्या पदांची भरती करताना किंवा या पदांच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला बिंदू नामावलीत कसं येता येईल किंवा बिंदू नामावलीत येणं का गरजेचं आहे, यासाठी आपण आधी आपल्या बेरोजगारीचा महोत्सव साजरा करणं फार गरजेचं आहे. की आपण कधीपासून बेरोजगार आहोत, आपण बेरोजगार कोणत्या कारणांमुळे आहोत आणि ही कारणं किंवा या जे काही नियम बनवलेत हे बदलवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत, कोणाकडे प्रयत्न करणार आहोत, हेही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि यासाठी आपण अंमलबजावणीतील त्रुटी शोधणं गरजेचं आहे. ऍक्च्युली आवाज पॉज होत आहे सर. हो, नाही माझं नेट कनेक्शन कट झालं होतं, मी पुन्हा जॉईन केलं ते थोडस. ओके सर. त्यानंतर ज्या काही शासनाच्या योजना किंवा घरकुलासारखे लाभ असतील, अंत्योदय सारख्या योजना असतील, त्या ठिकाणी जे काही नियम बनवले ते अत्यंत किचकट आहेत. अंत्योदय योजनेमध्ये जर आपल्याला दिव्यांगांना नाव नोंदवायचं असेल तर त्या ठिकाणी दिव्यांगाच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि दिव्यांग म्हणून त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख असणं अटी आहे. या अटी बदलवण्यासाठी दिव्यांगांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले अध्यक्ष जे काय लाभल्यात मॅडम,
त्यांचंही काम घरकुल योजनेमध्ये खूप मोठं आहे. त्या ठिकाणी म्हाडा, PCNDTS, सिडको या ठिकाणी दिव्यांगांसाठीचं आरक्षण आणि त्याचे नियम, त्यामधील त्रुटी आणि त्यातून होणारा मनस्ताप, म्हणजे त्या ठिकाणी आरक्षण देतात की मनस्ताप करण्यासाठीची योजना त्या ठिकाणी आखली जाते. खरंच हेही एक संशोधनाचा विषय आहे. त्याही ठिकाणी आपल्याला म्हणजे सुशिक्षित दिव्यांगांना त्या ठिकाणी लक्ष घालून त्या याच्यामध्ये सुसूत्रता कशी येईल, ते नियम दिव्यांगांसाठी योजना लाभाच्या कशा ठरतील, यासाठी ते नियम कसे बदलवले जावेत किंवा ते नियम काय असणं गरजेचं आहे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण फक्त त्या योजना आपल्यासाठी आणल्यात, आरक्षण आपल्यासाठी आणलं म्हणून फक्त उत्सव साजरा करून उपयोग नाहीये. कारण त्या आरक्षणाचा लाभच मुळात आपल्याला होत नाही किंवा त्या लाभापासून बऱ्याच अंशी लोकांना वंचित राहावं लागतं. त्यानंतर शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, त्या ठिकाणी दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, हा अनुभव आहे. उदाहरणार्थ बार्टी सारखी संस्था आहे, शासनाच्या अनुदानातून खूप मोठ्या प्रमाणातील जे काही लोकसेवा आयोग असतील किंवा ज्या काही सनदी सेवेच्या परीक्षांच्या तयारी करण्याचे जे काही कोर्सेस आहे, या कोर्सेससाठी त्या ठिकाणी शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं. परंतु त्या एका विशिष्ट कॅटेगरीसाठी त्या संस्था उभारलेल्या असल्यामुळे त्या विशिष्ट कॅटेगरीतील दिव्यांगांना आरक्षण त्या ठिकाणी दिलं जात नाही किंवा त्या ठिकाणी त्या आरक्षणाची अंमलबजावणी करणं त्यांचं कर्तव्य नाही असं समजून त्यांनी कित्येक वर्ष त्या ठिकाणी त्या योजनांपासून दिव्यांगांना वंचित ठेवलंय किंवा ठेवतात. यासारख्या योजना जर शासनाकडून आणल्या जात असतील तर त्या योजनांचं मॉनिटरिंग करणं, त्याच्या अंमलबजावणीमध्ये आपण लक्ष घालणं ही आपली एक जबाबदारी आहे. त्यानंतर प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे आता तुझं काय येतं ना? आता तुटला होता फक्त मध्ये नाही सर, ते थोडंसं कनेक्शन लूज झालं होतं म्हणून तो प्रॉब्लेम येतो वाटतं. नाही आता येईल, आता क्लिअर येईल, आता झालंय व्यवस्थित झालंय. तर कंटिन्यू करा ना सर. हो हो कंटिन्यू करतोय सर, कंटिन्यू करतो. दिव्यांगांच्या आरक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणी होत नसल्यामुळे आपण बेरोजगार राहतो. म्हणून आपण या आरक्षणाच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधणं, आरक्षणातील घटक आणि त्यांची लोकसंख्या सरकारला जाहीर करायला लावणं आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला आरक्षण आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीची धोरणं, त्यासाठी आपल्याकडे जे काही दिव्यांग आयुक्तालय आहे, त्या दिव्यांग आयुक्तालयाला येणाऱ्या मर्यादा आणि जसं आरक्षणाच्या धर्तीवरती अंमलबजावणी करताना महिला आयोग असेल, त्याच्यानंतर मागासवर्गीय आयोग असेल, या आयोगाच्या धर्तीवरच आपल्याकडे दिव्यांग आयोगही असावा किंवा आयुक्तालयाचे अधिकार क्षेत्र वाढवून त्यांना आयोगाचा दर्जा देऊन, दिव्यांग आयोगाचा दर्जा देऊन जे काही आरक्षणाची अंमलबजावणी केली जाते त्या अंमलबजावणीमध्ये त्यांचाही रोल असावा. जसं की मागासवर्गीय आयोगाकडे पदभरती करताना आरक्षणाच्या अंमलबजावणीची जी काही फाईल आहे ती जाते, तशीच ती महिला आयोगाकडेही जाते, तशीच ती दिव्यांग आयोगाकडे किंवा दिव्यांग आयुक्तालयाकडे यावी. यासाठी आपण जे काही शासन निर्णय निघणं गरजेचं आहे, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी योग्य होणार नाही आणि जोपर्यंत ही अंमलबजावणी योग्य होत नाही तोपर्यंत आपण फक्त प्रत्येक ठिकाणी जे काही रोजगारीचे मेळावे भरवले जातात जाहिरातींद्वारे, त्या मेळाव्यांना हजर राहून फक्त बेरोजगारीचाच उत्सव साजरा करणार का आपण या अंमलबजावणीमध्ये स्वतः लक्ष घालून या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन आपल्या अधिकार आपण घेऊन आपल्या
बांधवांनाही त्याची कसा लाभ होईल यासाठी लढणार, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर या विविध शासकीय आस्थापनांवरती ज्या काही एकूण पदं आहेत, त्या पदांमध्ये दिव्यांगाच्या आरक्षणानुसार खाली असलेल्या जागांचा शोध घेणं किंवा या जागा शासनाला कशा जाहीर करता येतील किंवा शासन कसं जाहीर करेल यासाठी प्रयत्न करणं ही आपली एक जबाबदारी आहे. या जागा जर आपल्याला पूर्ण माहीत झाल्या नाही तर आपल्याला आपले अधिकार आणि आपल्या जागा यांची प्रकर्षाने जाणीव होणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला याची जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण बेरोजगारच राहणार किंवा आपल्यातील जास्तीत जास्त लोक बेरोजगार राहणार. हे तेवढंच सत्य आहे. कारण फक्त कागदावरचं आरक्षण आपल्याला नोकरी देत नाही. त्याची अंमलबजावणी करणारे नोकरशहा आपल्याला नोकरी देत नाही. कारण त्याने त्याच्यातल्या पळवाटा शोधून ठेवलेल्या आहेत आणि या पळवाटा आपल्याला बंद करणं आज काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण या पळवाटा बंद करण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाही तोपर्यंत या पळवाटांना ते कुठल्याही प्रकारचा खंड निर्माण करतील असं कोणतीही घटना घडणार नाही. मला वाटतं सातव सरांनी जसं सांगितलंय की आई सुद्धा बाळाला रडल्याशिवाय दूध देत नाही, तसंच आपणही आपल्या अधिकारातील आपल्या ध्येय धोरणातील जो काही आपल्याला अधिकार दिलाय त्या अधिकाराची अंमलबजावणी होते किंवा नाही किंवा आपला अधिकारच नेमका काय आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही आणि त्या अधिकारासाठी आपण स्वतःहून जागे होत नाही किंवा त्या अधिकाराबद्दलची आपण विचारणा कोणाला करत नाही तोपर्यंत आपल्याला तो अधिकार मिळणार नाही. तोपर्यंत आपण त्या अधिकारापासून वंचित राहू आणि जसं आपण या अधिकारापासून वंचित राहतो तसं तसं आपल्यातील जे काही लढणारे घटक आहेत ते मागे पडणार आहेत आणि आपण कायमच या योजनेच्या फक्त मागे धावणारे राहू. या योजनांमध्ये सहभागी होणारे किंवा या योजनांचा लाभ घेणारे होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी एक एवढंच म्हणेल, उठ का हो आरक्षण चळवळीचा धागा आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आरक्षण मिळणार. बेरोजगार याच्या उत्सवातच राहू असं मला वाटतं. या ठिकाणी भरोसा फाउंडेशन आणि भरोसा फाउंडेशनचे संयोजक यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद किशोर सर. आपण दिव्यांगांचे आरक्षण आणि त्यासंबंधी जी अंमलबजावणी होत नाही आहे आणि त्याच्यामुळं जी बेरोजगारी वाढलेली आहे हा विषय केंद्रभूत ठेवून शासन स्तरावर आणि ज्या वेगवेगळ्या शासनाच्या अनुदान घेणाऱ्या ज्या संस्था आहेत, निमशासकीय संस्था आहेत, त्या या आरक्षणाच्या संदर्भातल्या दिव्यांगांच्या आरक्षणाच्या संदर्भातली जी अंमलबजावणी नीटपणे करत नाही आणि त्या पळवाटा त्या शोधतायत आणि त्याच्यासाठी दिव्यांग बांधवांना जर बेरोजगार राहायचं नसेल तर संघर्ष करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारची एक भूमिका आपण या ठिकाणी या वेबिनारच्या निमित्ताने मांडली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एका महत्त्वाच्या विषयावर आपण आपली भूमिका ठेवली, त्याबद्दल भरोसा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो. यानंतर आजच्या आपल्या या वेबिनारच्या अध्यक्षा सन्माननीय संगीताताई जोशी काळभोर मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय संगीताताई जोशी मॅडम. नमस्कार, मी संगीता किशोर जोशी काळभोर. मला
मी सर्वप्रथम समाधान सातव सर आणि अ, किशोर चौधरी सर यांनी जी मांडणी केली आहे ती अतिशय सुंदर होती. खूप महत्वाचे पॉइंट्स त्यांनी घेतले त्याच्यामध्ये. अ, मला एक सांगायचं म्हटलं तर 3% जे आरक्षण आहे 1995च्या कायद्यानुसार जे 3% आरक्षण होतं ते 2016च्या कायद्यानुसार 4% झालेलं आहे. सॉरी, थोडंसं काही चुकलं तर मला माफ करा. कारण मी आज पहिल्यांदाच सगळ्यांशी बोलते. ऐकायला येतंय का माझं? हो मॅडम, बोला तुम्ही. हो, येतोय मला, येतोय सर्व. मी ज्यावेळेस हे काम चालू केलं, अं, अपंगांना मुख्य प्रवाहात आणणं म्हणजे काय? आपण फक्त दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहू शकत, की ह्यांनी आमच्यासाठी हे केलं पाहिजे आणि आम्हाला त्यांनी हे दिलं पाहिजे किंवा आपण त्यांच्याकडून हे घेतलं पाहिजे. सगळ्यात आधी सुरुवात आपण भांडायला आपल्या घरापासून केली पाहिजे. मी एक विचारते सगळ्यांना, आपण ज्यावेळेस घरात आपल्या समारंभ होतो किंवा अ, आपल्या ग्रुपमध्ये सगळेच अपंग आहेत का? हो, येस मॅडम. सगळ्या प्रकारचे मी आहेत. हो, जवळपास सर्वच सगळ्यांना आहेत. एक विचारते, की आपल्या घरामध्ये एखादा समारंभ होतो, लग्न कार्य होतं किंवा मग बारसं होतं, काही असू देत. तिथं स्टेजपर्यंत आपण जाऊ शकतो का? न नाही जाता येत आपल्याला. आपण भांडणं अपंगांचं आता म्हणणं आलं, की आपलं आपल्याला आपण आरक्षण देणे. ज्यावेळेस एखादा समारंभ होतो, तर आपण जो आपण मग त्यांच्या लक्षात घरामध्ये एक अपंग आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी ही अशी सुविधा केली पाहिजे. आपण आपल्या घरापासून जर सुरुवात केली भांडायला, तर आपण आपल्या इतर लोकं म्हणजे परिसर, नंतर आपला जो छोटासा एक गाव असतं, म्हणजे एक छोटासा एरिया आहे, तिथं लोकांच्या लक्षात येणार आहे, की बाबा ह्या आपण जाणार कसं डोक्यात लोकांच्या. मला असं वाटतं, की आपण आहे ना तिथून सुरुवात करायला पाहिजे, की आपल्या लोकांनी आधी आपला विचार करायला पाहिजे, की हा व्यक्ती म्हणजे वरपर्यंत आला, स्टेजपर्यंत येऊ शकतो. अ, एखाद्याच्या जरी घरापासून सुरुवात झाली ना, की हा यांच्या घरामध्ये अपंग आहेत आणि ह्यांना वरती स्टेजपर्यंत कसं जाता येईल आणि त्याच्यानंतर तिथल्या एरियाच्या लोकांना, तिथल्या नगरसेवकाच्या लोकांच्या लक्षात येणार आहे, की बाबा ह्यांच्या घरात म्हणजे हे इथली लोकं ह्या अपंग लोकांना इतकी म्हणजे सन्मान देऊन त्यांचा विचार करता येते. म्हणजे छोट्याशा गोष्टीपासून आपण मोठं होऊ शकतो. आता कुठलाही समारंभ तिथून लोकांच्या लक्षामध्ये येणार आहे. मग शासनाच्या लक्षामध्ये येणार आहे, की आपण अपंगांसाठी आपण एकत्र आलो म्हणजे त्याच्यामुळं काय होणार आहे, की इतर अपंग लोकं आपण एकत्र येणार आहोत. एकत्र तिथून आपण भांडायला सुरुवात करणार आहोत. ते 1 करून, 2 करून आपण अं, खूप मोठ्या संख्येने जर आपण एकत्र येऊन भांडलो, तर आपली शासन हे आपल्या अ, मागण्या ह्या मग विचार करणार आहेत. मी ज्यावेळेस माझ्या घरकुलमध्ये किंवा मी माझ्या परिसरमध्ये जेव्हा सुरुवात केली, की ते छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात केलेली. आज आज तिथले नगरसेवक किंवा कोणी असू देत, तर ते पहिला विचार करतायत, की हा
इथे अपंग लोकांची संख्या एवढी एवढी आहे आणि तो माझ्यापर्यंत स्टेजपर्यंत किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर तो माझ्यापर्यंत बिना कोणाच्या मदतीच्या किंवा कोणाच्या सहाऱ्याच्या वरती म्हणजे माझ्यापर्यंत कसा येईल हा चुकतंय का माझं? नाही, बरोबर आहे ताई. तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही मांडलेलं आहे. तर आपण जी काही सुरुवात करणार आहोत अपंगांची संघटनेची, तर ते आपण घरापासून करावे असं तुमचं मत आहे. म्हणजे जे जवळचे जे अपंग बांधव असतील ते म्हणजे घर आहे असं समजून एकत्रित येऊन तो प्रश्न समाजापर्यंत मांडावा असं तुमचं जे मत आहे ते अतिशय योग्य आहे. निश्चितपणानं इथून पुढच्या कालखंडामध्ये जे काही अपंग बांधव असतील ते सर्वजण एकत्र येतील. या ज्या 2 सरांनी, समाधान सर असतील, चौधरी सर असतील, यांनीही या पद्धतीचंच म्हणणं मांडलेलं आहे. कारण जोपर्यंत तुमचा समाजामध्ये किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी जर ते म्हणणं मांडायला नसेल तर त्या ठिकाणी त्या समुदायाचा विकास होत नाही. असं त्यांचाही आवाज आहे, तुमचाही आवाज आहे. तुम्ही या ठिकाणी आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आसवले सर, यानंतरचं सूत्रसंचालन आपण करावं अशी सर बोला. तर या ठिकाणी जोशी मॅडम यांनी आपल्या घरकुल जी संबंधीचे जे विषय आहे आणि एकूणच अपंगांच्या एकत्रित संदर्भात एक चळवळ उभी करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनीच प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. आपण आता बराच वेळ झालेला आहे आणि ऑनलाईन अशा पद्धतीने आपण सर्वजण एकत्र या वेबिनारच्या निमित्ताने जोडलं गेलेलो आहोत आणि म्हणून अनेक प्रॉब्लेम अनेकांना त्यामध्ये येत आहेत. मी आपल्या या वेबिनारच्या शेवटाकडे आता येतो आहोत. या वेबिनारच्या निमित्तानं उपस्थितांचं आभार मानण्यासाठी मी संयोजक वृषाली मेंगवडे बोरकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं आभार मानावे. हो, येतोय मॅडम. आज जागतिक दिव्यांग मॅडम डबल आवाज येतोय, डबल काहीतरी दुसरा एक मोबाईल तुमच्या जवळ. मॅडम 2 डिव्हाइस असतात. आता येतोय का आवाज? हो. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ संगीताताई जोशी काळभोर, त्याचबरोबर आज आपल्याला लाभलेले वक्ते प्राध्यापक समाधान काशीराम सातव यांनी दिव्यांगाचे हक्क आणि अधिकार आणि योजना, त्याचबरोबर किशोर चौधरी यांनी दिव्यांग आरक्षण आणि बेरोजगारी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ते अत्यंत अपंगांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. मला एक गोष्ट आज सांगावीशी वाटते की आज आपण दिव्यांगांचे हक्क, अधिकार, या सर्व त्यांचे आरक्षण, बेरोजगारी या विषयावरती बऱ्याच गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या आणि काही गोष्टी अशा आहेत की सरकार कायदे करतं पण त्याची पाहिजे ती अंमलबजावणी आजपर्यंत कधी झालेली नाही आणि होतही नाहीये. तर आपण प्रत्येकाचा असा दृष्टिकोन होता की मला त्रास होतोय तर आवाजही मीच उठवावा आणि मग आज हा अपंग दिन का साजरा केला जातो त्याचा काहीतरी एक इतिहास असेल तर तो इतिहास मला सांगायला तुम्हाला आवडेल. बेल्जियम शहरात एक दिवस 1959 मध्ये एका कोळशाच्या खाणीमध्ये एक मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये हजारो लोक मारले गेले
काही लोक अंध झाले, काही अपंग झाले, कुणाचे हात गेले, कुणाचे पाय गेले. या स्फोटात जे लोक मारले गेले त्यांच्या वारसाला पाहिजे ती रक्कम दिली गेली, त्यांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या. पण जे अपंग आहेत त्यांचं काय? तर त्यांना कुठल्याही प्रकारची योजना दिली गेली नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिली गेली नाही. मग या संदर्भातून त्या लोकांनी एक मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनाकडे पूर्ण जगभराचं लक्ष वेधलं गेलं होतं. आणि मग हे आंदोलन इतकं ते चिरकाल होतं आणि या आंदोलनाचा ते सरकारने लक्ष घेतलं आणि त्या खाणीच्या मालकाने आणि सरकारने त्या लोकांना हवी ती योजना दिली गेली. त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर अपंगाच्या दृष्टीने वाटचाल करण्यात आली. आता या दोन्ही पण वक्त्यांनी आपल्याला कुठले कुठले कायदे केले गेले याबद्दल आपल्याला माहिती दिली. म्हणजे 1966 पासून ते आता 2021 पर्यंत बरेच कायदे केले गेले. 1992 मध्ये, 1996 मध्ये, नंतर 1999 मध्ये, 2001 मध्ये, 2016 मध्ये पण 3% आरक्षण हे 4% केलं गेलं. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होत गेले आणि त्या अपंगांच्या दृष्टीने काम केलं गेलं. मला एक सांगायला आवडेल की जो काही आपला प्रकृतीचा नियम आहे, म्हणजे आजपर्यंत कोणताच सजीव त्या प्रकृतीच्या लहरीपासून सुटलेला नाहीये. म्हणजे करोना सारखा आजमानी संकट असो किंवा मग शारीरिक कुठल्या तरी व्याधी, प्रत्येक माणसाला हा त्रास हा होतोच. पण अपंगाचा जर विचार केला तर आपण बऱ्याच ठिकाणी मंदिरामागे भीक मागताना अपंग बघतो, ट्रेनमध्ये गाणी गाताना अपंग बघतो किंवा मग रस्त्यावर एखाद्या अपंगाची टिंगल टवाळी केलेली आपण बघतो. मग समाज म्हणून आपण काय करतो? त्या टिंगल टवाळीत आपणही सहभागी असतोच ना. म्हणजे समाज म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी आहे. त्याचं काय? म्हणजे आपण बऱ्याचदा निगरगट्टपणे पुढे चालत राहतो. म्हणजे आपण जर संतुलित आहोत, आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्रास नाही, व्याधी नाही, तर मग जगात असे बरेच लोक आहेत. सरांनी आपल्याला जगाची टक्केवारी सांगितली, देशाची टक्केवारी गेलं करण्यात आले. बसमध्ये सवलत देणार 4%, 5% ते जे काही समाधान आहे किंवा मानसिक एक आधार तो उद्या योजना तर राबवतोय, पण माणूस म्हणून आपण काय करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आज या जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि आपली प्राथमिक गरज काय हेही आपण पाहिलं. जो व्यक्ती आहे त्याला आपली गरज आहे, पण त्याला हे जाणणं की तो दुसऱ्यावर अवलंबून आहे हे आपण त्याला न जाणवता त्याला मानसिक आधार देणं आणि ज्या काही शासकीय योजना येतात त्याला कसा लाभ होईल याचा प्रयत्न आपण करणं जास्त महत्वाचं आहे. तर मी भरोसा वेलफेअर फाउंडेशन पुणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तुम्ही सर्वजण सहभागी झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जोशी मॅडम त्यांचेही खूप खूप आभार. आजचे आपले वक्ते त्यांचेही खूप खूप आभार. आतापर्यंत तुम्ही हा सर्व कार्यक्रम ऐकला तर त्याबद्दल तुमची मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.